देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आज आषाढी एकादशी. तसंच काल आपण गोशाळेचं उद्घाटन केलं आणि आज आषाढी एकादशी असे 2 पर्वकाळ आज आहे. तर चिंतनासाठी घेतलेला विषय उत्तम देवपूजा. देव आणि उत्तम देव, पूजा आणि उत्तम पूजा ते काय आहे आपण पाहणार आहोत. तर देख मनुष्यजात स्वभावताच भजनशील. प्रत्येक मनुष्य भजन करत असतो. म्हणजे भजनशील असणे हा प्रत्येक माणसाचा स्वाभाविक धर्म आहे. पण काही लोकांना कोणाचे भजन करायचं तेच माहीत नसतं आणि मग ते देवाचे कोणत्याही देवाची पूजा वगैरे करतात आणि कोणत्याही देवाची पूजा करतात आणि मी देवाला मानतो वगैरे अशा भ्रमात राहतात आणि मग ते कुठल्या तरी विषयामध्ये अडकतात. नंतर दुसऱ्या प्रकारचे लोक असतात तर त्यांना भजन कसं करायचं माहीत असतं. भजन कोणाचं करायचं माहीत असतं पण ते कसं करायचं हे माहीत नसतं आणि मग ते पण असेच विषयामध्ये वगैरे अडकतात आणि मग अडकल्यानंतर तळ्यात माळ्यात किंवा आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था होते. आणि नंतर तिसऱ्या प्रकारचे लोक असतात तर ते काय करतात, ते पण भजन करतात. त्यांना कुठलं म्हणजे भजन कसं करायचं काय करायचं तेही माहीत असतं, कोणाचं करायचं तेही माहीत असतं. मग ते भजन करतात, विषय प्रयोजन समजून घेतात आणि नंतर थोडीशी साधना वगैरे करतात. तर कोणाचं करायचं, कशासाठी करायचं आणि कसं करायचं हे तिसऱ्या प्रकारच्या लोकांना फक्त विषय प्रयोजन वगैरे माहीत असतं. मग ते थोडीफार काही साधना करतात आणि साधना केल्यानंतर त्यांना थोडंसं ज्ञान झालं की मी कोणीतरी मोठा आहे किंवा मी कोणीतरी शहाणा आहे अशा भूमीमध्ये ते राहतात आणि ते पण असे विषयामध्ये अडकतात. जगामध्ये असे बरेचसे संप्रदाय वगैरे आहेत आणि त्या संप्रदायातील लोकांना अनादिकालचं जे परब्रह्म तत्व आहे तर ते परब्रह्म तत्वच त्यांना माहीत नाही. मग त्यांना ज्ञान खूप आहे, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना नाम आणि मंत्र यातला फरक सुद्धा कळत नाही. मग हे लोक हा फरक पण कळत नाही. मग ते असंच इतर देवांची वगैरे हे करतात, पूजा वगैरे करतात पण नाम म्हणजे काय हे त्यांना माहीत नसतं आणि अनादिकालचं परब्रह्म तत्व त्यांना माहीत नाही. मग ते कुठल्या तरी असेच याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या याच्यामध्येच अडकतात. मी कोणीतरी वगैरे आहे असं याच्यामध्ये अडकतात. तर वारकरी संप्रदाय हा आपल्या महाराष्ट्रातील एक सर्वश्रेष्ठ असा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये भावबळे आकळे एरवी न कळे असं हरिपाठातलं जे प्रमाण आहे ते प्रमाण अगदी छाती ठोकपणे ते सांगत असतात. त्यांना अगदी पाठ वगैरे असतं. परंतु नाम म्हणजे काय, हे भावबळ म्हणजे अष्टसात्विक बळ हेच त्यांना माहीत नसतं आणि मग ते आपल्या स्वतःला कोणीतरी शहाणा वगैरे समजायचं, मी खूप मोठा आहे वगैरे असं समजतात आणि अशा प्रकारे ते कुठल्या तरी उपाधीमध्ये अडकतात. काही लोक असतात ते काय करतात, थोडीफार साधना वगैरे करतात आणि मग त्यांना एखाद्या वेळेस कधीतरी म्हणजे अष्टसात्विक भावाचा त्यांना थोडस अष्टसात्विक भावाचा अनुभव वगैरे थोडासाच येतो. परंतु त्यांना हे माहित नाही नाम हे गगनाहून वाढ आहे आणि मग हे गगनाहून वाढ नाम आहे ते त्यांना माहित नसतं आणि मग हे लोक सुद्धा स्वतः म्हणजे ज्ञानी पंडित वगैरे समजतात किंवा स्वतःला धर्माधिकारी वगैरे समजतात. कोणीतरी मी संप्रदायाचा धर्माधिकारी आहे असं महत्वाचा आहे असं स्वतःला समजतात आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये अडकतात. आता पण नाम हे सर्वश्रेष्ठ आहे किंवा नामामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होतात हे त्यांना
जास्त काही कळत नाही. हेच आपले जे नाम घेतलेले जे लोक आहेत तर त्यांनाच माहित असतं हे नाम, हे माऊलीने जे नाम दिलेलं आहे हे गगनाहून वाढ आहे. आता समाजामध्ये 3 प्रकारची माणसं असतात किंवा 3 गुण असलेली माणसं असतात. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण असे 3 प्रकारचे लोक असतात. जर हे तमोगुण प्रबळ असेल तर असे तमोगुणी जी माणसं आहेत तर ती तमोगुणी माणसं राक्षस, त्याचप्रमाणे याच्यावर भूतावर वगैरे विश्वास ठेवतात आणि तमोगुणी माणसावरच विश्वास ठेवतात. तर काही रजोगुणी माणसं त्यांच्यामध्ये रजोगुण प्रबळ असेल तर ती रजोगुणी माणसं, त्याच्यामध्ये सत्वगुण प्रबळ असेल ते सत्वगुणी माणसं आणि काही शुद्ध सत्वगुणी माणसं असतात. म्हणजे ते काय करतात, संत महात्म्यांवर विश्वास ठेवतात आणि मग हे संत महात्म्यावर विश्वास ठेवणारे असंच तमोगुण म्हणजे याचं उदाहरण कर्णामध्ये काय होता, तमोगुण होता. त्याला वाटायचं मी मोठा श्रेष्ठ असा धनुर्धारी आहे, मी कोणीतरी मोठा असं म्हणजे स्वतःला शहाणा समजायचा आणि हा त्याच्यामध्ये काय होता, तमोगुण होता. म्हणजे त्याने कोणावर श्रद्धा ठेवली होती, त्याने दुर्योधनावर श्रद्धा ठेवली होती. जो अधर्माच्या बाजूने वागत होता अशा त्या दुर्योधनावर त्याने श्रद्धा ठेवली होती आणि तो त्याच्यामध्ये कर्णामध्ये तो तमोगुण होता. त्याच्यामध्ये नंतर जी सत्वगुणी माणसं असतात ती काय करतात, देवावर वगैरे विश्वास ठेवतात आणि मग ह्या देवाला जा, त्या देवाला जा असं देवावरती सत्वगुणी माणसं विश्वास ठेवतात. त्याच्यानंतर जी रजोगुणी माणसं असतात ती रजोगुणी माणसं माणसांवर विश्वास ठेवतात. म्हणजे आपली बायको, मुलं, प्रपंच वगैरे, नातेवाईक वगैरे याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे ती रजोगुणी माणसं माणसांवर विश्वास ठेवतात. नंतर शेवटचे राहिले शुद्ध सत्वगुण माणसं, ते काय करतात, संत महात्म्यावर विश्वास ठेवतात. मग आता नारद मुनी वाल्याकोळीने नारद मुनींवर श्रद्धा ठेवली होती आणि त्यामुळे त्या वाल्याचा काय झाला, वाल्मिकी झाला. तर अशा प्रकारे ह्या संत महात्म्यांवर जर तुम्ही श्रद्धा ठेवली तर तुम्हाला शाश्वत सुख मिळणार आहे. तर ह्या श्रद्धेतूनच लोकांची काही लाभाची पण अपेक्षा असते. तर लाभ 2 प्रकारचे आहेत, एक आहे उत्तम लाभ आणि दुसरा आहे कनिष्ठ लाभ. आता उत्तम लाभ म्हणजे काय, जो लाभ सद्गतीला घेऊन जातो आणि ईश्वर तेजाची प्राप्ती करून देतो त्या लाभाला काय म्हटलेलं आहे, उत्तम लाभ म्हटलेला आहे. आणि दुसरा लाभ म्हणजे कनिष्ठ लाभ. तर हा कनिष्ठ लाभ म्हणजे ज्या लाभामुळे विषयाची प्राप्ती होते त्याला काय म्हणतात, कनिष्ठ लाभ असे म्हणतात. मग कनिष्ठ लाभामुळे काय होतं, लोभ निर्माण होतो किंवा लोभ निर्माण होतो आणि जो उत्तम लाभ आहे त्या उत्तम लाभामुळे सद्गती मिळते किंवा ईश्वर तेजाची प्राप्ती होते आणि माणूस लोभापासून परावृत्त होतो उत्तम लाभामुळे. आता आपल्याला बरेचसे लोक काय करतात, पूजा वगैरे करतात. त्यांचे जे काही समजा आराध्य दैवत वगैरे असेल किंवा ग्रामदैवत वगैरे असेल, गावातील काय देवदेवतांची वगैरे पूजा करत असतात. मग त्या पूजेमध्ये ते काय करतात, धूप दीप नैवेद्य वगैरे अर्पण करतात. देवाला फुलं पत्र पुष्पदीप सगळं काय अर्पण करतात. परंतु त्यांना खरा देव कोणता आहे हेच त्यांना समजत नाही. मग आता त्या खऱ्या देवाचे खरा देव, त्याची व्यापकता, त्याचं स्वरूप वगैरे त्यांना समजत नाही आणि मग त्याची जी देवाची कार्यपद्धती ती सुद्धा समजत नाही आणि मग ते फक्त देवपूजा वगैरे करतात. त्यांचं ते फारच सात्विक कर्म होतं. परंतु त्यांना जोपर्यंत देवाचं स्वरूप समजत नाही तोपर्यंत पूजा उत्तम पूजा होत नाही. ज्या पूजेने देव सुखी होतो त्या पूजेला किंवा उत्तम पूजा असे म्हणतात. आणि ही जी उत्तम पूजा आहे किंवा जगामध्ये फक्त एकच उत्तम देव आहे आणि ते म्हणजे आपले परब्रह्म.
आणि असे परब्रह्म म्हणजे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या रूपाने व राय जाधव बाबांच्या रूपाने असे उत्तम देव आपल्या प्रगट झालेले आहेत. आणि ह्या संत महात्म्यांनी सांगितलेली जी पूजा आहे तर ती पूजा म्हणजेच उत्तम देवपूजा. आता उत्तम देवपूजा म्हणजे काय, तर उत्तम देवपूजा म्हणजे काय, तर वृक्ष संवर्धन करणे, गो संवर्धन करणे, त्याचप्रमाणे मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, गोशाळा निर्मिती करणे किंवा गोशाळा उभारणे आणि स्वरूप ज्ञानाचं अध्ययन घडवणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची निर्मिती करणे म्हणजेच काय, उत्तम पूजा. लोकांना उत्तम पूजा हे ज्यांनी नाम घेतलंय किंवा त्यांनाच माहित असतं, पण बाकीचे जे इतर जे लोक आहेत ज्यांनी नाम घेतलं नाही त्यांना उत्तम पूजा वगैरे हे आपल्या म्हणजे विश्वात्मके देवे मंडळींना आता माहीत आहे. आणि त्यांची ही उत्तम देवपूजा ही चालूच असते. आता जग हे कसं आहे, जग हे क्लेशदायी आहे परंतु यातनादायी नाही. म्हणजे क्लेश म्हणजे काय, दुःख. यातना म्हणजे थोडीशी हळहळ वाटते आपल्याला, असं हे हळहळ वाटणे. तर आता ह्या जगामध्ये बऱ्याच अशा काही घटना घडतात. तर आता रामायणामध्ये आपण बघतो लंका जळाली आणि त्या लंकेमध्ये रावणाची लंका जळाली. त्या लंकेमध्ये फक्त विभीषणाचं घर आणि सीतामाईंची जी दासी आहे त्रिजटा, त्या त्रिजटाचं घर फक्त काय शिल्लक राहिलं, शाबूत राहिलं. बाकी सगळ्यांची जी घरं आहेत ती जळाली. ह्या दोघांचीच घरं शिल्लक म्हणजे व्यवस्थित राहिली, शाबूत राहिली. का बरं राहिली असतील, कारण हा विभीषण काय होता, राम भक्त होता आणि त्रिजटा काय होती, सीतामाईंची भक्त होती. म्हणून त्या दोघांची घरं शिल्लक राहिली आणि बाकीच्यांची सगळी लंका जळून गेली. असं म्हणजे जग हे जरी क्लेशदायक असं म्हणजे बाकीच्या लोकांना कसं होतं, दुःख देणार होते इतर लोकांना, परंतु विभीषण आणि त्रिजटा यांना ते काही यातनादायी वाटलेलं नाही. तशाच असं जगामध्ये अशा काही घटना घडत असतात. आत्ताच अलीकडे जम्मू काश्मीरमध्ये अशी एक घटना घडली की त्या ठिकाणी 22 लोकांचा म्हणजे जवळजवळ हिंदूच लोकांचा, सगळ्याच हिंदू लोकांचा 22 लोकांचा वध केला. वध झाल्यानंतर त्या साहजिकच त्या स्त्रियांना क्लेश झाले असतील, त्यांच्या बायकांना वगैरे, आणि यातना पण झाल्या असतील. परंतु आपण सुद्धा ती घटना पाहिली, टीव्हीवर बातम्या वगैरे ऐकले, परंतु आपल्याला काही असे क्लेश झाले परंतु आपल्याला यातना झाल्या नाही. म्हणजे थोडस दुःख आपल्याला झालं पण असे हळहळ वगैरे अशी काही आपल्याला वाटलेली नाही. कशामुळे असं झालं असेल, कारण आपल्याला कर्माचा संबंध समजला होता. त्यामुळे आपल्याला काय असं म्हणजे जास्त काही थोडंफार वाटतं पण एवढं काय असं खूप वाटत नाही. अशीच एक घटना पुण्याजवळ माळीण गाव आहे. त्या माळीण गावामध्ये दरड कोसळली होती आणि दरड कोसळल्यानंतर त्या ठिकाणी छोटस 4 महिन्याचं बाळ जिवंत राहिलं. बाकीचे बरेचसे लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडले वगैरे गेले, बरेचसे मरण पण पावले. ते बाळच तेवढं जिवंत राहिलं. म्हणजे त्या बाळाला पण काय, बाळाला जरी जग हे क्लेशदायक असलं तरी त्या बाळाला काही यातना वगैरे झालेल्या नाही, म्हणजे ते जिवंत राहिलं. तसंच पहलगाम वगैरे त्या ठिकाणी अशी घटना झाली. नंतर बद्रीनाथ केदारनाथला लोक वगैरे जातात, तिथं देवाला जायच्या ऐवजी लोक फिरायला वगैरे जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा अशी घटना घडल्या, भूस्खलन वगैरे झालं. बरेचसे लोक त्या याच्यामध्ये ढिगाऱ्याखाली गायब वगैरे झाले. आणि तिकडे जरी अशा घटना झाल्या तरी त्याचा आपल्याला काही त्रास झाला का, नाही, आपल्याला त्याचा काही त्रास झाला नाही. किंवा कोरोना सारख्या ज्या घटना आहेत त्या कोरोनामध्ये पण काही लोकांना झाला त्रास, पण आपल्याला विश्वात्मके देवे मंडळींना ते काही यातना क्लेशकारक होतं परंतु यातनादायक नव्हतं. म्हणजे अशा घटना घडल्यानंतर कारण आपल्याला कर्माचा संबंध समजला. त्याचप्रमाणे बाबांनी आपल्याला विषय प्रयोजन कर्माचा संबंध चांगला व बारीक विचार करायला लावला आणि त्यामुळे आपल्याला त्याचं काही ते यातनादायक वाटलं नाही.
अशीच एक घटना केरळमध्ये सुद्धा घडली. केरळमध्ये महापूर आला आणि त्या महापुरामध्ये जवळजवळ 200 लोक मेले आणि 200 काय झाले, 200 लोक गायब झाले, 200 लोक मेले. त्या ठिकाणी अशी घटना घडली. तर ही घटना घडली कशामुळे घडली होती त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी गाय कापली होती आणि गाय कापल्यामुळे त्या केरळमध्ये ही अशी घटना घडली. म्हणजे ज्या ठिकाणी गायीचं संवर्धन होत नाही त्या ठिकाणी अशी ही घटना घडली होती. म्हणूनच आणि सगळं त्या ठिकाणी जमीन सुद्धा, ज्या ठिकाणी गाय कापली होती त्या ठिकाणी जमीन सुद्धा खचली गेली होती. म्हणजे ज्या ठिकाणी गो संवर्धन होतं किंवा वृक्ष संवर्धन होतं अशा ठिकाणी काय अशा घटना होत नाही. जिसका तकदीर अच्छा है उसका, जिसका नसीब अच्छा है, नसीब म्हणजे तकदीर, म्हणजे ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचं नसीब त्याचं दास बनतं. हे वाक्य मोदींचं आहे. तकदीर म्हणजे नशीब. आपलं जर कर्म चांगलं असेल तर आपलं नशीब सुद्धा आपलं दास बनतं. आपल्या नशिबामध्ये ईश्वर तेजाची प्राप्ती नव्हती, परंतु अगोदर आपल्या नशिबात ईश्वर तेजाची प्राप्ती नव्हती, परंतु आता ईश्वर तेजाची प्राप्ती आपल्या नशिबात आली, नशीब आपल्याला मिळाली. तर हे आपलं काहीतरी कर्म चांगलं असेल, काहीतरी कर्माचा संबंध असेल म्हणून आपल्याला ईश्वर तेजाची प्राप्ती झाली. आता काही लोक म्हणतात वैराग्याबाबत काही लोकांनी काही समज करून ठेवलेले आहेत. कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, त्याच्यानंतर नामस्मरण वगैरे करा, वारीला वगैरे नियमित जा, अशा वैराग्याबाबतच्या त्यांच्या काहीतरी भ्रामक संकल्पना आहे. परंतु वैराग्याची बाबतची संकल्पना म्हणजेच समजा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर गाडी घ्या, तुम्हाला अजून काय घ्यायचं, साड्या घ्यायच्या असेल साड्या घ्या, किंवा बंगले घ्यायचे असेल तर बंगले घ्या, किंवा इतर काही भौतिक सुखसुविधा घ्यायच्या असेल ते तुम्ही घेऊ शकता. परंतु त्याच्यामध्ये काय करायचं, अडकायचं नाही. अडकायचं नाही म्हणजे त्याच्यामध्ये रमायचं नाही, रमू नका. तुम्ही घ्या, तुम्हाला काय घ्यायचं असेल तर भौतिक सुखांचा लाभ घ्यायचा असेल, तुमच्या नशिबाने जर मिळत असेल तर त्या भौतिक सुखाचा लाभ घ्या, परंतु त्याच्यामध्ये रमू नका. अशी साधी सोपी वैराग्याची व्याख्या केलेली आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना ते माहीत नसतं आणि मग ते असे कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, नियमित नामस्मरण करा किंवा नियमित वारी वगैरे करा, अशी अवघड व्याख्या वैराग्याची करून टाकतात. मग आता वैराग्य म्हणजे ह्या आपले जे क्षणभंगूर सुख आहे तर त्या क्षणभंगूर सुखामध्ये सुद्धा काय रमायचं नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतो येथे. तर अशी साधी सोपी व्याख्या आहे. आणि मग या साध्या सोप्या व्याख्या असून सुद्धा लोक काय करतात, त्याच्यामध्ये याच्यामध्ये भौतिक सुखामध्येच अडकतात. परंतु आपली विश्वात्मके देवे मंडळींना वैराग्याची व्याख्या पण समजल्यामुळे ते अशा याच्यामध्ये रममान होत नाही आणि नियमित रममान होत नाही. नियमित सत्संगाला वगैरे किंवा असे काही वैष्णव मेळा वगैरे असतील तर येतात. आता आपण पंढरपूरची वारी करतो. आता सर्वसामान्य लोकांना माहिती आहे वारी म्हणजे काय, त्यांचा असा समज झालेला असतो. वारी म्हणजे काय, पंढरपूरला जायचं, गळ्यामध्ये माळ वगैरे घालायची, असं त्यांचा समज असतो वारी करायची म्हणजे. परंतु वारी म्हणजेच काय तर शास्त्रामध्ये सांगितले, वारी म्हणजे गळ्यामध्ये माळ असणे आणि नियमित वारी वगैरे करणे. परंतु खरी वारी जी आहे ती खरी वारी म्हणजे काय तर आपण काय करतो, माणूस श्वास घेतो, 21,600 वेळा माणूस श्वास घेत असतो आणि त्या श्वासावर अनुसंधान ठेवायचं असतं. म्हणजे अनुसंधान ठेवायचं म्हणजेच ही खरी वारी. आणि सर्वसामान्य लोकांना याचा खऱ्या वारीचा काय हे माहीत नसतं. मग त्यांना वाटतं पंढरपूरला नियमित जाणं वगैरे किंवा गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे
झाली वारी. म्हणजे ह्या एक ज्यावेळेस आपल्याला प्रबोध होतो, प्रबोध झाल्यानंतर प्रबोधाची रीत झाल्यानंतर माणूस 21,600 वेळा आपण दिवसभरात श्वास घेत असतो आणि त्या श्वासावर अनुसंधान ठेवतो. म्हणजे हीच खरी वारी. पंढरीची वारी आहे माझ्या दारी. म्हणजे काय, हे काय देहासंबंधी म्हटलेलं आहे. आणि हे खरोखर वारी म्हणजे आता वारीचा अर्थ आपल्याला समजला. 21,600 वेळा आपण श्वास घेतो म्हणजे तीच खरी वारी. तर माणूस काही ना काहीतरी क्रिया करत असतो. त्या क्रियेमध्ये काहीतरी त्याची इच्छा असते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लाभ वगैरे असतो. नोकरी करत असतो, नोकरी केले तर त्याला थोडा पगार वगैरे मिळतो. मग थोडे दिवस त्याला काय होतो, नोकरीमध्ये आनंद मिळतो आणि मग नोकरीमध्ये आनंद मिळतो. कधी डॉक्टर झाला, डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळालं, थोडासा आनंद, थोडाफार आनंद होतो. लग्न होतं, लग्न झाल्यानंतर पण त्याला आनंद होतो. म्हणजे हा जो आनंद आहे तो थोडा काळ टिकतो, जास्त दिवस तो काय टिकत नाही. म्हणजे थोडेसे दिवस हा आनंद असतो. हा कसा आहे, क्षणभंगूर लाभ मिळतो त्याला, परंतु तो लाभ कसा आहे, क्षणभंगूर लाभ आहे. आणि खरा जो लाभ आहे तर तो संत दर्शनामध्ये त्याला खरा लाभ मिळत असतो. संतांचं दर्शन झालं तरच त्याला तो खरा लाभ मिळत असतो किंवा शाश्वत लाभ मिळत असतो. आता काही लोक वारी वगैरे करतात, तर ती वारी केल्यानंतर त्यांना तो वारीमध्ये आनंद मिळतो आणि त्यांना ही जी खरी वारीची जी संकल्पना आहे ती समजत नाही. आता सुकृत म्हणजे चांगलं कर्म. आता चांगलं कर्म म्हणजे कसं, ज्या कर्मामुळे जगाचं कल्याण होतं किंवा जगाचा फायदा होतो असं जे कर्म आहे त्याला काय म्हणायचं, सुकृत कर्म असं म्हणतात. मग आता काही कर्म काय असतात, सुकृत असतात, काही कर्म ही पापात्मक असतात. जरी काही कर्म पापात्मक असली तरी ती सुकृत सुद्धा असतात. आता गांधीजींचा, नथुराम गोडसेने गांधीजींचा वध केला. हे जे कर्म आहेत ते आपल्याला कसं वाटतं, यांनी वध केला म्हणजे हे कसं कर्म आहे, पापात्मक कर्म आहे असं आपल्याला वाटतं. परंतु या गांधीजींनी ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेस गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी काहीतरी द्यायचे कबूल केले होते. म्हणजे एक दृष्टीने अधर्मच होता. अधर्माच्या बाजूने जर असं घडलं तर ते काय होतं, जरी कर्म पापात्मक असलं तरी ते काय सुकृत आहे. आणि अर्जुनाने आपल्या आजोबांचा, भीष्मांचा, त्याचप्रमाणे कर्णाचा वध केला. हे कर्म सुद्धा आपल्याला कसं वाटतं, पापात्मक वाटतं. म्हणजे काहीतरी वध करणं म्हणजे वाईटच वाटतं किंवा पाप वाटतं. परंतु हे कर्ण हे आणि भीष्माचार्य वगैरे हे अधर्माच्या बाजूने होते. म्हणून हे कर्म सुद्धा कसं, हे सुद्धा सुकृत आहे. हे कर्म सुद्धा कसं आहे, सुकृत आहे. त्यामुळे काय झालं, जगाचं कल्याण वगैरे झालं. आणि अशी जी कर्मे आहेत ज्या कर्माने जगाचं कल्याण होतं किंवा जगाचा फायदा होतो अशा कर्माला काय म्हणतात, सुकृत कर्म असे म्हणतात. आता ज्यावेळेस आपण नाम घेतो, गळ्यामध्ये माळ वगैरे घालतो, माळ घातल्यानंतर त्या माळेमध्ये 108 मणी असतात आणि हे जे आपण स्नान करतो, स्नान केल्यानंतर ह्या मण्यांवर जेव्हा आपल्या ते मण्यांवर पाणी पडतं आणि ते पाणी पडल्यानंतर ते पाणी आपल्या अंगावर पण पडतं आणि त्याच्यामुळे जवळजवळ 108 तीर्थांचं स्नान झाल्याचं आपल्याला लाभ मिळतो किंवा आपलं 108 तीर्थांचं स्नान आपल्याला म्हणजे लाभ होतो. आणि बाकीचे जे लोक आहेत ते काय करतात, फक्त माळ वगैरे जपत असतात, ते मणी वगैरे असे ओढत असतात, पण खरं त्यांना हे माहित नसतं नाम म्हणजे काय वगैरे असं.
हातात नसते, ते जपत असतात, एक एक मणी ओढत असतात, काही पिशवीत वगैरे घालतात आणि मग ते एक 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 असं मणी. ऐसा लाभ बांधा गाठी. संत दर्शन हा उत्तम लाभ आहे आणि तो लाभ कसा आहे, शाश्वती. बाकीचे जे लाभ आहेत ते नश्वर आहेत. हे संत दर्शन हा उत्तम लाभ आहे आणि शाश्वत लाभ आहे. म्हणजे हा लाभ फक्त संतांच्या ठाईच असतो. ऐसा लाभ बांधा गाठी. हेतू एक संतापायी लाभ पावे उत्तम. आपण जे भौतिक सुख आहे, तर गाडी घेतो किंवा बंगला घेतो, साड्या घेतो किंवा अजून काय असेल ती भौतिक सुखांचा लाभ घेत असतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय थोडा वेळ बरं वाटतं. गाडी घेतली, थोडी 10 वर्ष वापरली, परत आपला आनंद संपून जातो. दुसरं काही घर वगैरे घेतलं, त्या घरात राहिलं, थोडे दिवस नवीन नवीन जरा बरं वाटतं आणि नवीन नवीन बरं वाटतं. नंतर त्याच्यानंतर मग आपल्याला ते घर म्हणजे थोडा वेळ आनंद वाटतो. आणि जर आपण संतांचं दर्शन घेतलं, संतांच्या पायाजवळ डोकं ठेवलं, तरी आपल्याला एकदम असं शांत वाटतं. म्हणजे संत दर्शन हा उत्तम लाभ आहे. आणि ही जी बाकीची जी सुख आहेत, तर ती काय क्षणभंगूर सुख आहे. त्याच्यातून आपल्याला थोडा वेळ क्षणिक आनंद मिळतो. म्हणून ते काय ही जी सुख सगळी बाकीची भौतिक सुख आहेत, गाडी घेणं वगैरे, बंगला घेणं, लग्न वगैरे काय करणं वगैरे, साड्या घेणं, हे सगळं क्षणभंगूर आहे आणि संत दर्शन हा उत्तम लाभ आहे. म्हणविता त्यांचा दास काही आस उरेना. म्हणजे संतांचा दास झाल्यानंतर आपल्याला काय होतं, संतांचा दास झाल्यानंतर आपल्याला कुठलीही इच्छा राहत नाही किंवा आपल्याला कुठलीही वासना वगैरे आपल्याला राहत नाही आणि कुठलीही आशा आपल्या मनामध्ये राहत नाही. असं कर्म करा की त्या कर्मामुळे देवाला सुद्धा बरं वाटलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, देवाला बरं वाटेल किंवा संतांना सुद्धा बरं वाटेल असं कर्म केलं तर. जर आपण वृक्ष संवर्धन केलं, गो संवर्धन केलं, त्याचप्रमाणे गोशाळा निर्मिती केली, स्वरूप ज्ञानाचं अध्ययन घडवणारे जे ग्रंथ आहे त्यांची निर्मिती केली, प्रसार वगैरे केला आणि ही जी कर्म केली तर असं कर्म केलं तर काय साहजिकच भगवंताला, देवाला, संतांना, सर्वांना सुख मिळेल. म्हणून अशी जी कर्म आहेत तर अशी कर्म आपण केली पाहिजे. आणि आपली विश्वात्मके देवी मंडळी हे अशी रोज वृक्ष संवर्धन वगैरे करत असतात, गोमातेचं संवर्धन करत असतात, स्वरूप ज्ञानाचं अध्ययन घडवणाऱ्या ग्रंथांची निर्मिती, प्रसार वगैरे करत असतात. म्हणजे हे ही कशी कर्म आहे, चांगली कर्म आहेत आणि अशा कर्म केल्यामुळे देवाला बरं वाटतं किंवा संतांना सुद्धा बरं वाटतं. तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या अगोदर म्हणजे मोगलांचा काळ होता आणि त्या मोगलांच्या काळामध्ये लोक एकदम आज हे मोगल काय करायचे, आपल्या हिंदू लोकांवर अन्याय, अत्याचार वगैरे करायचे आणि त्यामुळे लोक अगदी सुस्त झालेले होते आणि त्यांना अन्यायाला प्रतिकार वगैरे करता येत नव्हता. त्यावेळेस अशा वेळेस अशी कोणाची तरी गरज होती. त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याने आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांवर, स्त्रियांवर वगैरे, पुरुषांवर, सगळ्या बऱ्याचशा लोकांवर अत्याचार वगैरे केले. शिवाय आपल्या लोकांच्या आपले जे शेती वगैरे आहे त्या शेतीची नासधूस वगैरे केली आणि आपल्याला हिंदू लोकांना खूप त्रास दिला. अशा हे हिंदू लोक पण त्यावेळेस त्यांना पण प्रतिकार करता येत नव्हता. या मोगलांशी प्रतिकार केला तर हे लोकांना त्रास वगैरे द्यायचे. अल्लाउद्दीन खिलजीचा जो मुलगा होता त्याने काय केलं होतं, एका क्षणामध्ये जवळजवळ 7,000 लोकांची कत्तल केली होती आणि 7,000 लोक एका क्षणात, म्हणजे एवढे दुष्ट हे मोगल होते. आणि त्यामुळे ह्या हिंदू लोकांना काय करता येत, प्रतिकार करता येत नव्हतं. ते एकदम असे सुस्त
झाले होते. म्हणजे त्यांना असा वालीच नव्हता कोणी त्यावेळेस, त्यामुळे त्यांना असं प्रतिकार वगैरे करता येत नव्हता. त्याच्यानंतर आले शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी रयतेला सुखी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी काय केलं, सुरुवातीला आपले मुसलमान लोकांची संख्या जास्त होती अल्लाउद्दीनच्या काळामध्ये आणि हिंदूंची संख्या कमी होती. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, त्या मुसलमान लोकांची कत्तल केली आणि मग हिंदूंची संख्या वाढली आणि मुसलमानांची कमी झाली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेवर छापा घातला आणि तिथली बरीचशी लूट जमा केली वगैरे. तर ती कशासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या कामासाठी ही संपत्ती त्यांनी जमवली होती. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हती. लूट म्हणजे पाप आहे. शिवाजी महाराजांनी ही संपत्ती लुटली, पण ती कशासाठी, रयतेच्या रक्षणासाठी, देव देश धर्मासाठी त्यांनी कार्य केलं आणि त्याच्यासाठी ही संपत्ती त्यांनी लुटली होती, स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हती. तरी पण काही ज्या इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल विकृत असा इतिहास लिहिला आणि शिवाजी महाराज हे आतंकवादी, शिवाजी महाराज हे लुटारू वगैरे आहेत असं त्यांच्याबद्दल काहीतरी विधानं केली. परंतु त्यांनी या लुटीमध्ये कधीच गरिबांना पण त्रास दिला नाही किंवा स्त्रियांना कधी त्रास दिला नाही. उलट ती आहे ती संपत्ती येता येता सुरतेहून येताना थोडीशी जी काही संपत्ती आहे ती गरिबांना पण त्यांनी दान केली. म्हणजे हे जे कर्म आहे त्यांचं म्हणजे हे सुकृत आहे असं. तर नामाशी विन्मुख तो नरपापिया, जो नाम घेत नाही तो नाम घेणारा कधी मरत नाही आणि पापी कधी तरत नाही. म्हणजे नाम घेत मरण हे अटळ आहे. जे नाम घेणारे आहेत ते उत्तरायणामध्ये मरतात आणि जे नाम न घेणारे आहेत ते दक्षिणायनात मरतात. म्हणजे उत्तरायणात म्हणजे काय, परत पुन्हा जन्म घेणे नाही. आणि आपल्याला जे बाबांनी नाम दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शाश्वत सुख पण मिळतं. आणि अशा प्रकारे तुका म्हणे संत सेवा हीच खरी उत्तम. तुका म्हणे एक वेळ भजन नाही केलं तरी चालेल, पण गोमाता पाळा, एखादी गोमातेचं संवर्धन करा. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन करा, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, त्याचप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या ग्रंथांची निर्मिती, प्रसार वगैरे करणे. आणि ही सगळी काय आहे, हे सगळं हीच उत्तम देवपूजा आहे. पूजा तर सगळेच करतात, परंतु आपण काय, आपल्याला काय करायची, उत्तम देवपूजा करायची. आणि आपली विश्वात्मके देवे मंडळी ही उत्तम देवपूजा रोजच करत असतात. पांडव कड्यावर वृक्ष संवर्धन वगैरे करत असतात आणि आपण सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सामील झालं पाहिजे. जे सद्गुरूंचंच कार्य आहे, सद्गुरूंच्या कार्यामध्ये आपण सुद्धा सामील झालं तरच ही उत्तम देवपूजा होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. 5 मिनिटं तुम्हाला